चला आजची तयारी झाली. आज सोमवार आहे दुसरा. तर समृद्धीच्या डब्याची तयारी केली. नाश्त्याला पास्ता केला. हे आमचा इकडं चहा झालेला आहे. आणि आता हे समृद्धीची मम्मी डबे तिला जायची तयारी करत आहे. आवराआवर करत आहे आता. तर थोड्याच वेळेनं आपली सोमवारची देवपूजा करून घ्यावी. नमस्कार सर्व मैत्रिणींना, स्वागत आहे आमच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं. तर आजच्या दिवसाची सुरुवात करू आपण. चला आता मी मेथीची भाजी निसते. आई काय करायलीस? आवाजच निघालाय तुझा. काय करतेस? असा आवाज काढा लागतोय. थांब थांब. काय करतेस? आई तू काय करतेस? मी मेथीची भाजी निसते. आज सोमवार आहे मम्मीला मला, त्यासाठी आपण मेथीची भाजी, थोडी बटाट्याची भाजी करूया. तुला नाश्त्याला पास्ता केला. आता डब्याला काय करायचं? पास्ताच घ्यायचा का डब्यात? ठीक आहे. तर आता चहा पिणं झालंय माझं. आता मेथीची भाजी नुसून देते मम्मीला थोडीशी. ऐका ना, अजून तुझा शाळेला जायचं ना. किती वाजता शाळा आहे तुझी? आज 10 वाजता. 10 वाजता शाळा आहे. बघा आमच्या समृद्धीच्या शनिवार असल्यामुळं शाळा दररोज असते 8:30ला, पण आजचा दिवस बदललेला आहे. आज शाळा 10 वाजता आहे, नाही का? आता समृद्धीचा नाश्ता चाललाय पास्ता. लेकराला कळत नाही काय ना, आपलं पोळी भाजी खाल्ल्याला चांगलं असतं, पण लेकरांचं नाद पास्ता द्या, मॅगी द्या. आणि तसं आईवडिलाला ऐकावं लागते. नाही ऐकलं ते लेकरं, आताचे लेकरं काय बी विचित्रच काढलेत. काल परवा कसं घडलंय संभाजीनगरला. लेकरं पण आईवडिलाचं ऐकायला पाहिजे ना. आपल्या बी काही गरजा असतात, लेकरांनी ओळखून घ्यायला पाहिजे आईवडिलाची गरजा बिरजा. आपण पटपट बघा आमची समृद्धी मस्त नाश्ता करते. छान असतं. समृद्धीच्या मम्मीने पास्ता केलेला आहे. शिवतेज रडला का रात्री? नाही रडला. 2 दिवस लय रडला. रात्री रडला नाही. त्याचं पोटात दुखत होतं म्हणून रडत होता. तुझ्या कसं पोटात दुखते? असं खाल्ल्याने पोटात दुखते. असं काय बी खायचं, पास्ता मॅगी, त्यानं पोटामध्ये दुखते. त्यामुळं पोळी भाजी खायची आपली चुरून. तेवढं तर नको वाटते लेकराले. शिरा, पोळी भाजी, भाकरी, भात थोडासा खायचा. चहा दूध घेतलं का तू? घेते. चहा घेते मी आता.